महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत करतो तुमचं ओम ग्राफिकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो। त्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे। तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे, PL फाईलला पासवर्ड आहे। पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये कुठं पण दिसेल, तो टाकून तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही। त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला एकदम फास्ट चालू करूया। त्यासाठी मी पिक्सेल लॅब हे ॲप ओपन करून घेतो। ओपन करून घेतल्याच्या नंतर आता तुम्हाला या 4थ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि इथून हे न्यू टेक्स्ट जे आहे ते इथं डिलीट मारायचे, वर डिलीटचं ऑप्शन दिसेल। त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं कलरमध्ये जायचं आहे आणि व्हाईट कलर घेऊन टाकायचा आहे आणि इथं राईटवर क्लिक करायचं। त्यानंतर 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचं आहे। इमेजमध्ये जाऊन मी जी तुम्हाला लोगो टाईप गोल पद्धतीची एक PNG दिलेली आहे इथं घ्यायची। घेतल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने सेट करून घेऊ शकता। मी माझ्या पद्धतीने रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो, कारण ही जी सेटिंग आहे ती मी अगोदरच लावली आहे, त्यामुळे मला जास्त टाईम लागणार नाही। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। त्यानंतर आता काय करायचं आहे, तर त्यानंतर ही जी PNG आहे ही पण तुम्हाला इथं घेऊन टाकायची। घेतल्यानंतर मी हिला रिलेटिव्ह साईजमध्ये फुल करून घेतो। तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार जसं तुम्हाला योग्य वाटेल तशी तुम्ही सेट करून घेऊ शकता। त्यानंतर आता जे गणपती बाप्पाचा फोटो आहे तो पण आपण एकदम कडक आणि एकदम युनिक घेतलेला आहे। त्यानंतर तो पण इथं सेट करून घेतो। तुम्हाला जर लहान मोठा करायचा असेल तर तुम्ही करू शकता, याहून छोटा पण करू शकता आणि याहून मोठा पण करू शकता। त्यानंतर मी काय करतो, आता जे तुमच्या गणेश मंडळाचं नाव आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। तर तुम्हाला PLV भेटेल, त्याच्यावर डबल टॅप करायचं आहे, तुम्हाला नाव चेंज करता येतील। बघू शकता अशा काही खतरनाक पद्धतीने आणि एकदम असा कडक लोगो जे आहे ते आपण बनवलेला आहे। त्यानंतर तुमच्या गावाचं, शहराचं, तालुक्याचं जे काही नाव असेल, गल्लीचं, ते इथं टाकून घ्यायचे खालच्या साईडला छोट्या अक्षरात। मी जशा पद्धतीने टाकले अशाच पद्धतीने तुम्ही फक्त PLV डाउनलोड करायची, त्याच्यावर डबल टॅप करायचं आणि नाव चेंज करून टाकायचं। त्यासाठी तुम्हाला इंडिया फॉन्ट कन्व्हर्टरची गरज लागेल। त्यानंतर आता जी दुसरी PNG राहिलेली आहे ती म्हणजे असे 2 झेंडे दिलेले आहेत तुम्हाला, ते झेंडे पण इथं ॲड करून घ्यायचे। रिलेटिव्ह साईजमध्ये जातो आणि फुल करून घेतो। आता हे झेंडे काय करायचे, तुम्हाला इथं लेअरमध्ये जायचं आहे आणि याला स्वाईप करून ही जी PNG घेतली होती आपण, नाव जे टाकलेलं आहे गणेश मंडळ, ती PNG आहे तिच्या खालच्या साईडला आणून सोडून द्यायचे, म्हणजे याच्या मागच्या साईडला झेंडे जे आहेत ते गेले पाहिजे। त्यानंतर राईटवर क्लिक करतो आणि खूप सुटक वाटल्यामुळे मी काय केलेलं आहे, जे आपल्या गणपती बाप्पाचं गणराज म्हणून जे 2-3 नावं केलेले आहेत ते घेतो आणि त्याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो। आता बघू शकता हा जो लोगो आहे आपला एकदम खतरनाक पद्धतीने रेडी झालेला आहे। आता हा जो रेडी झालेला लोगो आहे ते मी तुम्हाला झूम करून दाखवतो कशा पद्धतीने झालेला आहे ते। बघू शकता एकदम कडक आणि एकदम खतरनाक, आणि ते फुल HD मध्ये जो आपला लोगो आहे तो रेडी झालेला आहे। तर तुम्हीसुद्धा तुमच्या गणेश मंडळाचा किंवा जर तुम्हाला ऑर्डर आली असेल तर तुम्ही बनवून देऊ शकता आणि अशा पद्धतीचा खतरनाक लोगो तुम्हाला बनवायचा आहे। आता बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवलेला आहे। आता सेव्ह कसा करायचा बऱ्याच जणांना माहीत नाही। बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की आमचा जो लोगो आहे तो डाउनलोड केल्यानंतर गॅलरीमध्ये फुल HD मध्ये येत नाही,
त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर लक्ष देऊन पहा. काय करायचे, शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर इथं जे आहे PNG करायचे आणि इथं क्लिक करून इथं अल्ट्रा करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. आता जर तुमची जर जी फोटो आहे, जी PLP आहे, ती सेव्ह केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये एकदम फुल HD येऊन जाईल. त्यानंतर मी सेव्ह करतो. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.